तुमच्या शरीरामध्ये कमजोरी जाणवत असेल, चालताना चक्कर येत असेल, अशक्तपणा काही केला जात नसेल तर आता तुम्ही हा एक करा उपाय। नक्की काय करायचं आहे, तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी जी चपाती घरामध्ये बनवता त्या चपातीमध्ये ही एक वस्तू टाकून तुम्हाला खायची। जर फक्त 2 ते 3 दिवस तुम्ही असं केलं तर तुमच्या शरीरामध्ये घोड्यासारखी ताकद येणार। आमच्या शेजारीच राहणारे 70 वर्षाचे आजोबा ते रोज चपातीच्या पिठामध्ये ही एक वस्तू टाकून खातात। त्यांना कधीच अशक्तपणा येत नाही, कमजोरी येत नाही, एकदम 25 वर्षाच्या तरुणासारखं ते वाटत असतात। त्यामुळे एक वस्तूचा दररोज या चपातीमध्ये टाकली तर तुमच्या एक चमचा टाकायचा फक्त आणि चमत्कार लगेच पहा। यापासून तयार झालेली चपाती 100 रोगापासून तुमचं कायम संरक्षण करेल। जसे की तुम्हाला बीपी असेल, शुगर असेल, कोलेस्ट्रॉल असेल ते कंट्रोल करण्यासाठी, तसेच अंगामध्ये अशक्तपणा आणि कमजोरी असेल त्या ठिकाणी जाणवत असेल तर झटक्यात आता हे सर्व आजार कमी होणार आहेत। हाडे तुमचे मजबूत करण्यासाठी हा एक रामबाण उपाय या ठिकाणी सांगण्यात आला आहे। एक विशेष वस्तूची पावडर तुम्हाला घरामध्ये आता बनवायची आहे। ही पावडर दररोज हा एक चमचा तुम्हाला योग्य प्रमाणामध्ये चपातीमध्ये टाकून खायचे। दररोज तुम्हाला त्या ठिकाणी 2 ते 3 दिवस हे असं केलं तर तुमच्या शरीरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये ताकद वाढायला सुरुवात होणार आहे। हाडामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये ताकद वाढायला सुरुवात होते, त्या ठिकाणी तुमच्या शरीरामध्ये तरतरी यायला सुरुवात होणार आहे। आणि एक वस्तू तर तुम्ही दररोज चपातीमध्ये टाकून खायचे आणि हे सर्वांनी लक्षात ठेवा। आता तुम्ही कोणकोणत्याही गोळ्या जर मेडिकलमधून, तुम्ही औषधाच्या दुकानामधून, हॉस्पिटलमधून तुम्ही घेतल्या तर त्यामुळे सुद्धा तुमच्या शरीरामध्ये अशक्तपणा, कमजोरी जात नसेल तर तुम्ही काय करायचं आहे त्यासाठी मी सर्वांनी व्हिडिओ लक्ष करून शेवटपर्यंत बघायचा आहे। आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला 6 ते असे पॉवरफुल पदार्थ सांगणार आहे, 6 ते 7 ज्या सर्व वस्तूचं तुम्हाला मिश्रण करायचं आहे। असे 6 पदार्थ तुम्हाला पॉवरफुल सांगणार आहे, ज्या पदार्थाचं तुम्हाला मिश्रण करून एक वस्तू बनते। ती वस्तू ज्याचा एक चमचा जर तुम्ही दररोज चपातीच्या कणिकमध्ये म्हणजे तुमच्या पिठामध्ये जर टाकला आणि तो खाल्ला तर चपातीमुळे तुमचं नुसतं पोटच भरणार नाही तर ती एक सुपर फूड चपाती बनणार आहे। आणि ही एक आयुर्वेदिक औषध आहे ज्यामुळे हजारो रोगापासून तुमचं संरक्षण केलं जाणार आहे। त्या ठिकाणी शरीराला उपयुक्त वाटणारे घटक मिळतीलच, पण ती चपाती खाताना ते देखील तुम्हाला खूप टेस्टी लागेल। शरीरामधील अशक्तपणा निघून जाईल, घोड्यासारखी तुम्हाला ताकद येईल। मग कोणतं मिश्रण तुम्हाला त्या चपातीच्या पिठामध्ये मिक्स करायचं आहे? आता बघा, तुम्हाला घोड्यासारखी ताकद येईल ही एक वस्तू चपातीत तुम्हाला खायची आहे। आणि शरीरातील अशक्तपणा, कमजोरी घालण्यासाठी तुम्हाला गुडघेदुखी असेल, कंबरदुखी असेल, तसेच तुम्हाला पाठदुखीचा त्रास असेल तर अशा प्रकारच्या 200 आजारावर जालिम उपाय म्हणून काम करणारे 6 पदार्थाची अगदी डिटेल्स माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। यातील एक पदार्थ जो पहिला आहे तो म्हणजे रक्तातील साखर नियंत्रण ठेवण्याचं काम करत असतो। दुसरा पदार्थ जर तुम्ही खाल्ला तर ते लिव्हर त्या ठिकाणी लगेच मजबूत करत असतो। आणि तिसरा पदार्थ तुम्ही शरीरामध्ये आलेला अशक्तपणा, कमजोरी सर्व काही 2 ते 3 दिवसामध्ये घालवण्याचं काम तो पदार्थ करत असतो। त्यानंतर जो चौथा पदार्थ आहे ज्यामुळे तुमच्या हाडामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये ताकद येणार आहे, कॅल्शियम वाढवण्यासाठी प्रोटीनचा खजानाच ह्या पदार्थामध्ये असणार आहे। असा पदार्थ त्यामुळे गुडघेदुखी, कंबरदुखी मुळापासून आता नष्ट होणार आहे। आता बघा, हे सर्व 6च्या 6 पदार्थ आयुर्वेदिक गुणधर्माने भरलेले आहेत आणि या 6 पदार्थ तुम्हाला त्या ठिकाणी एकत्र करून एक पावडर तुम्हाला बनवायची आहे। ती कशी बनवायची ते सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून डिटेल्समध्ये यामध्ये सांगण्यात येणार आहे। यामुळे पावडरचा 1 चमचा तुमच्या चपातीमध्ये, पिठामध्ये रोज तुम्हाला घालून खायचं आहे, ज्यामुळे तुमच्या अंगात आलेला अशक्तपणा, कमजोरी सर्व काही या ठिकाणी गायब होणार आहे। आता तुम्हाला वाटत असेल की पदार्थ महागडे असतील, आणायचे कुठून? अजिबात तुम्ही टेन्शन घेऊ नका, हे सर्व पदार्थ प्रत्येकाच्या घरामध्ये उपलब्ध असतात। ते इतके पदार्थ पॉवरफुल आहेत की त्याचा 1 चमचा जर तुम्ही गव्हाच्या पिठामध्ये टाकला आणि त्याची चपाती जर तुम्ही करून खाल्ली तर तुमच्या शरीरामध्ये लगेच तरतरी यायला सुरुवात होईल आणि त्या ठिकाणी सुरुवात देखील होणार आहे। परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला प्रमाण किती घेतलं पाहिजे। तुम्ही पाहिलं गेलं तर यापेक्षा कमी जास्त केलं तर तुमच्या शरीरामध्ये याचा इम्पॅक्ट होणार नाही। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत काय बघा, कोणता पदार्थ किती घेतला पाहिजे। मी जवळजवळ 6 पदार्थ सांगणार आहे, 6 पदार्थापैकी कोणता पदार्थ किती घेतला पाहिजे, किती ग्रॅम घेतला पाहिजे याची डिटेल मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। त्यामुळे हा यूज कसा करायचा, सकाळ खायचा की संध्याकाळ खायचा याची संपूर्ण डिटेल मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहण्याचा तुम्ही प्रयत्न करा। आता अशक्तपणा, कमजोरी असेल ते शरीरात जास्त त्रासदायक होतो आणि त्यामुळे हे प्रमाण किती आहे, किती प्रमाणामध्ये वस्तू टाकायचे, कशा प्रकारे चपातीच्या पिठामध्ये हे टाकून नेमकं कसं खायचं हे लक्ष देऊन बघा।
आता तुमच्या लक्षात तर येणार आहे की नेमकं कशा पद्धतीने वस्तू तयार करायच्यात, त्या ठिकाणी चपातीच्या पिठामध्ये कशा प्रकारे तुम्हाला खायचे आहेत. त्यामुळे 2 मिनिटाचा व्हिडिओ तुम्ही लक्ष देऊन बघा. आता या व्हिडिओमध्ये 6 पदार्थ सांगितलेत. आता कशा पद्धतीने तुमच्या चपातीच्या किंवा भाकरीच्या पिठामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत आणि त्याची नेमकी पद्धत त्या ठिकाणी कशी असणार आहे, त्याचं प्रमाण कसं असते, स्टेप बाय स्टेप आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. सगळ्यात आपण 6 पदार्थाची माहिती घ्या. त्यानंतर याचं प्रमाण कसं बनवायचं, कसं टाकायचं, चपातीच्या पिठामध्ये याची माहिती घ्या. आणि सगळ्यात ह्याच्यामध्ये महत्त्वाचं पाहिलं गेलं तर पॉवरफुल गोष्टी म्हणजे आपण माहिती घेतोय ज्या तुमच्या भाकरीत किंवा चपातीत पिठात जर या ठिकाणी टाकून खाल्ला तर याचा फायदाच फायदा होणार आहे. आता बघा, जर चपातीच्या किंवा भाकरीच्या पिठामध्ये जर तुम्ही ही वस्तू टाकल्यात तर याला तयार झालेली जी चपाती आहे, जी रोटी असेल, तुमची भाकरी असेल, चपाती असेल, ती तुमच्यासाठी अतिशय वरदान ठरणार आहे. आणि ज्याने 1 नाही तर 2 नाही तर शेकडो आजारापासून तुमचं आता या ठिकाणी शरीर आणि शरीराचं संरक्षण होणार आहे. सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे जुन्या काळातील दस्तऐवजमध्ये लिहून ठेवले. बघा, पहिल्यांदा काळी 50 नंतर जर कोणाला अशक्तपणा येत असेल, कोणत्या शरीरामध्ये थकवा आल्यासारखं वाटत असेल, चक्कर आले असेल, BP, शुगर अशा प्रकारच्या आजारासाठी या वस्तूचा चपातीमध्ये वापर व्हायचा. आता कोणतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या शरीरामध्ये कोणते साईड इफेक्ट आता या वस्तूंनी अजिबात होणार नाहीत. त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन बघा, हा व्हिडिओ बघायचा आहे. आता बघा, तुम्हाला 5 ते 7 पदार्थ सांगणार आहे. या 5 ते 7 पदार्थापैकी व्यवस्थित मिक्स करून तुम्हाला चपातीची कणिक पीठ आहे त्यामध्ये घालून तुम्हाला खायचे. प्रत्येक पदार्थ त्यांचे फायदे सांगतो आणि व्हिडिओच्या शेवटी चपातीमध्ये टाकून हे पदार्थ कसे खायचे ते देखील सांगतो. त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक आहे, कारण त्याशिवाय तुम्हाला व्यवस्थित या पदार्थाचं प्रमाण आणि चपातीमध्ये कसं मिक्स करायचं ते समजणार नाही. आता बघा, प्रत्येक पदार्थ सांगत आहे, कान देऊन ऐकायचंय, लक्ष देऊन बघायचंय. पहिला पदार्थ आहे तो म्हणजे मेथीचे दाणे. आपल्या शरीरातील जी काही वाढलेली शुगर आहे, वाढलेली जी काही साखर आहे, ती कंट्रोल करण्याचं काम हे मेथीचे दाणे करत असतात. हे तुम्ही लक्षात ठेवा. ज्यामुळे ज्या रुग्णांना मधुमेह, डायबिटीस त्यांच्यासारख्या चमत्कारी औषध म्हणून मेथीचे दाणे काम करतात. कारण ही रक्तातील ब्लड शुगर जी आहे त्याची पातळी कमी करण्याचं काम मेथी करत असते. आपले लिव्हर, आपली पचन क्षमता, डायजेशनची सिस्टीम आहे तर त्याला स्ट्रॉंग बनवण्याचं काम हे मेथीचे दाणे काम करत असतात. शरीरातले अन्न पचवण्याचं काम देखील मोठ्या प्रमाणामध्ये मेथीचे दाणे त्या ठिकाणी करत असतात. त्यामुळे तुमचं वजन देखील मोठ्या प्रमाणात घटायला सुरुवात होते. याचं सायंटिफिक एका स्टडीमध्ये असं लक्षात आले की या मेथीच्या दाण्यामुळे ब्लड शुगर नियंत्रित होतं. याचबरोबर सेवन नेमकं कसं करायचं ते तुम्हाला पुढे सांगणार आहे. आता तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे नेमका पदार्थ काम कसं करतात. बघा, तत्पुरती दुसरा पदार्थ यासाठी लागणार आहे ते म्हणजे तुमचं जवस. बघा, खूप जबरदस्त फायदे आहेत या जवसाचे. या हृदयाच्या आरोग्यासंबंधित महत्त्वाचं जवस हे काम करत असतं. आपल्या हृदयाचे जे काय आरोग्याचे घटक आहेत, हृदयाची जी कार्यक्षमता आहे ते जबरदस्त रीतीने वाढवत असतो ते म्हणजे आपलं जवस. त्यानंतर याचा फायदा आहे तो म्हणजे आपले जे काही जॉईंट पेन आहेत, म्हणजे आपले हाडाचे दुखणे आहेत किंवा जे आपल्या हाडाचे जॉईंट्स आहेत ते दुखणे असतील, हाडामधील ताकद ओढवायची असेल तर या ठिकाणी देखील खूप चांगल्या प्रकारे आपले हे काम जवस करत असतं. आपल्या हाडामध्ये काही ग्रीस निघून गेला असेल किंवा आपलं जॉईंट्स असतील ते घासले गेले असतील, जबरदस्त याच्यामध्ये हे काम करत असतं आणि त्यामुळे चांगला आपल्याला आराम देखील मिळत असतो. याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटिक ॲसिड भरपूर प्रमाणामध्ये असतं. त्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी हे खूप चांगल्या प्रकारे काम करत असतं. आपल्या शरीरातील नसाला खूप गरम त्या ठिकाणी नरम आणि मुलायम हे बनण्याचं काम करत असतं. त्यामुळे ब्लड शुगर तुमचा कमी करण्याचं आणि कंट्रोल करण्याचं काम, हे जॉईंटमधलं ग्रीस आहे ते देखील वाढवण्याचं काम आणि शरीरामध्ये आलेली सूज असेल, त्या ठिकाणी वेदना होत असतील ते देखील व्यवस्थित करण्याचं काम हे जवस करत असतं. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचा वापर कसा करायचा. जवसाचा तसेच तुम्हाला अशक्तपणा, कमजोरी घालण्यासाठी नेमकं कोणकोणत्या वस्तू कशाप्रमाणे तुम्हाला चपातीच्या पिठामध्ये कसं घालून तुम्हाला त्या ठिकाणी खायच्या, तसेच यासाठी तुम्हाला लक्ष देऊन बघायचं आहे. पुढचा पदार्थ सांगण्यात आलाय तो म्हणजे सर्वांनी लक्षात द्या, लक्ष देऊन बघा. तो तुमची कमजोरी घालवणार आहे, ती कमजोरी नीट करण्याचं काम करत असतो. आता बघा, या ठिकाणी तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता असेल, शरीरामध्ये त्या ठिकाणी अशक्तपणा आला असेल, कमजोरी आली असेल, ते आता कायमची जो पदार्थ आहे तो जर तुम्ही खाल्ला तर ती कायमची नीट होणार आहे. त्या पदार्थाचं नाव आहे ते म्हणजे तीळ. तिळामध्ये जबरदस्त कॅल्शियम असतं. अँटीऑक्सिडंट देखील मोठ्या प्रमाणावर असतात. तुमची जी हाडे आहेत ती मजबूत करण्याचं काम, ते आपलं शरीर ते हेल्दी राखण्यासाठी तीळ हे खूप चांगल्या प्रकारे असतं, त्या ठिकाणी काम करत असतं. याची प्रोसेस काय आहे, ही थोडीशी गरम असल्यामुळे उन्हाळ्यात थोडंसं कमी खावा, हिवाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये देखील तुम्ही तीळ खाऊ शकता अशी माहिती देखील इथं सांगण्यात आलेली आहे. आणि हिवाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात तुम्ही याचा वापर करू शकता. याचं प्रमाण नेमके किती घ्यायचं, कशा पद्धतीने या वस्तू खायच्यात तुम्हाला पुढे सांगणार आहे. परंतु आता सगळ्यात पुढील पदार्थ आहे तो म्हणजे राजगिरा. हे एक धान्य आहे, याच्यामध्ये कोलेस्ट्रॉलचं कमी करण्याचं काम खूप मोठी क्षमता आहे.
ज्याचे कोलेस्ट्रॉल वाढले, ज्यांना राजगिरायुक्त चपात्या, राजगिराची पिठाची भाकरी, तर त्याला खूप ठिकाणी सेवन करणं गरजेचं आहे। आणि शेवटचा जो पदार्थ आहे मित्रांनो, बदाम थोडंसं महाग आहे, परंतु याच्यामध्ये जे गुण लपलेत, जे भरपूर कॅल्शियम देणारे गुण आहेत, त्यामुळे हाडे मजबूत करण्यासाठी आता हे बदाम तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे। त्यामुळे तुमचं तेवढं बाहेरून तेवढं तुम्हाला बदाम तेवढं विकत आणावं लागणार आहे, ते म्हणजे बदाम आता वस्तू सर्व तुम्हाला मिक्स करून घ्यायचे आहेत। आणि कसं खायचं, चपातीच्या पिठामध्ये किंवा बघा ज्यामध्ये तुम्हाला शरीरातील अशक्तपणा जातो, कमजोरी जाऊ शकते, ती गायब होते, हाडाच्या मजबूतीसाठी खूप भारी असतं। आणि तीळ आहे बघा, तीळ सांगतो तुम्हाला व्यवस्थित लाल होईपर्यंत तुम्हाला तव्यामध्ये तुमच्या चुलीवर गॅसवर तुम्हाला तीळ पहिल्यांदा भाजून घ्यायचं आहे आणि तिळाची पावडर तुम्हाला करून घ्यायची आहे। तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बदाम सुद्धा तुम्हाला यामध्ये टाकायचं आहे, मिक्सिंग करायचं आहे। तीळ, बदामची पावडर आणि ही पावडर तुम्ही दररोज सकाळी तुमच्या चपातीच्या पिठामध्ये 1 चमचा टाकून खायचे। सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही भाजलेले तीळ, देशी आयुर्वेदिक गुळ हे दोन्ही मिक्स जर खाल्ला तरी सुद्धा तुमच्या शरीरातील अशक्तपणा, कमजोरी असेल ती गायब होऊन जाणार आहे आणि तुमच्या हाडामध्ये कॅल्शियम वाढणार आहे, ताकद जास्त वाढणार आहे। त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जवस बघा, आता तुमचं जवसाच काम काय असते, जवसाची चटणी बनवायची घरामध्ये आणि जवसाच्या चटणीसोबत तुम्ही चपाती किंवा भाकरी त्यासोबत खायचे, यामुळे सुद्धा तुमच्या शरीरातली प्रचंड ताकद येणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेथी, जर तुम्ही मेथीचे दाणे रात्री भिजवून तुम्ही खाल्ला तर मेथीचा दाण्याचा सुद्धा अतिशय चांगला इम्पॅक्ट तुमच्यावरती पडणार आहे। आणि जसं पाहिलं तर चपाती तर मी रात्री मेथीचे दाणे भिजवून ठेवले आणि सकाळी जर पाणी त्या चपातीचं पीठ मळण्यासाठी वापरले, त्या ठिकाणी चपाती करला आणि कणकीमध्ये पाणी घालता त्या ठिकाणी तुम्ही मेथीच्या दाण्याचं पाणी भिजवलंय त्या चपातीला वापरलं तर ते आरोग्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे ठरणार आहे। आणि जेवणासोबत तुम्ही ती चपाती खाल्ली किंवा भाजी खाल्ली तर शरीरामध्ये जो तुमचा अशक्तपणा असतो, कमजोरी असतो, या ठिकाणी ती गायब होणार आहे। त्यामुळे हे उपाय नक्की करा, तुमच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे। त्यामुळे आत्ताच जे आपलं संभाजी आरोग्य यूट्यूब चॅनल आहे, त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो, त्यामुळे आपली हेल्थ चांगली राखा आणि सदृढ राहा आणि दररोज व्यायाम करत राहा। आणि हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।